कढीपत्ता प्रत्येक ठिकाणी अगदी सहजपणे उपलब्ध होणारा असा हा पदार्थ आहे। रोजच्या भाज्यांमध्ये किंवा पदार्थांमध्ये आपण फोडणीमध्ये हमखास हा घालतो, परंतु या कढीपत्त्याचे इतके अनगिनत फायदे आहेत की आपल्याला कदाचित माहितीही नसतं। आणि त्यामुळे आज मी तुमच्याबरोबर कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची याचा व्हिडिओ शेअर करते आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथे मी घेतलेले आहेत तीळ, पाव कप एवढे तीळ घेतलेले आहेत आणि चांगले मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकदम मंद आचेवर भाजा, ज्यामुळे त्या छान अशा कुरकुरीत होतात। आणि तीळ भाजले हे कसे कळेल तर असे तडतडायला लागले तीळ की ते तीळ भाजले तसं समजायचं आणि मंद आचेवर तळायचं, ज्यामुळे कुठलाही पदार्थ जळणार नाही आणि त्याचा कडवटपणा आपल्या चटणीमध्ये लागणार नाही। तर इथे मी पाव कप तीळ आधी चांगले भाजून घेतलेले आहेत। त्यानंतर मी इथे खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं, ते सुद्धा किसून घेतलेलं आहे, ते पण पाव कप एवढं आहे आणि त्याला सुद्धा थोडंसं ब्राउनिश कलर येईपर्यंत आपण छान खरपूस असं भाजून घेणार आहोत। त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत शेंगदाणे आणि जवळपास अर्धा कप एवढे शेंगदाणे हे आहेत आणि याला सुद्धा मी चांगलं असं भाजून घेतलेलं आहे। तर शेंगदाणे, खोबरं आणि तीळ आपण भाजून घेतलेले आहेत। आता इथे अगदी थोडंसं तेल घालायचं आहे आणि या तेलामध्ये साधारणतः इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे, एक मोठा बाउल भरून मी कढीपत्ता घेतलेला आहे। वजनी प्रमाण तुम्ही मला विचाराल तर साधारणतः 50 ते 60 ग्रॅम एवढा कढीपत्ता आहे आणि कढीपत्ता एकदम मंद आचेवर चांगला चुरचुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हा कढीपत्ता मी स्वच्छ धुवून वाळत घातला होता, थोडासा त्याची पानं काढून, आणि मग इथे वापरलेला आहे। आता आधी मी थोडंसं तेल घातलं होतं कढीपत्ता चांगला भाजण्यासाठी। त्यानंतर आता मी पुन्हा इथे 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये 3 ते 4 मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, त्या जरा तिखट आहेत त्यामुळे थोड्याशा बेतानेच घातलेल्या आहेत। त्यानंतर 20 ते 25 पाकळ्या लसणाच्या यामध्ये घातलेल्या आहेत आणि आता आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे। लसूण आणि मिरची दोन्ही कच्चं राहिलं नाही पाहिजे, त्यामुळे हे चांगलं आपण परतवून घेणार आहोत। आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी मी इथे घालणार आहे जिरे। तर तुम्ही म्हणाल जिरे फोडणीमध्ये आधी घालायला हवे होते, परंतु काय होतं बऱ्याच वेळा जी मिरची आणि लसूण आहे ते परतवायला जरा जास्त वेळ लागतो आणि मग जिरे जे आहे ते थोडेसे काळपट होतात आणि मग त्याचा कडवटपणा चटणीमध्ये उतरतो, त्यामुळे इथे मी जिरे सगळ्यात शेवटी घातलेले आहेत। आता हे लसूण, हिरवी मिरची आणि जिरे आपण मिक्सरला लावणार आहोत। त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ, साधारणतः अर्धा चमचा आहे। 1 चमचा इथे मी बेडगी मिरचीचं लाल तिखट, पाव चमचा हिंग, 1 चमचा यामध्ये साखर घालायची आहे आणि मिक्सरमधून चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे। आता इथे तुम्हाला जर तिखट थोडं जास्त हवं असेल तर इथे 1 टीस्पून तुम्ही जी लाल मिरची असते तिखटवाली ती सुद्धा घालू शकता। मी इथे बेडगी मिरचीचा वापर केलेला आहे। त्यानंतर कढीपत्ता घालून आधी हे सगळं मी चांगलं बारीक वाटलेलं आहे। त्यानंतर सुकं खोबरं, तीळ आणि शेंगदाणे जे आपण भाजून ठेवलेले होते ते मी यामध्ये घालून आता चांगलं वाटण करून घेतलेलं आहे। तर हे सगळं वाटताना पल्स मोडवर वाटा, म्हणजे त्याला आपण यामध्ये तीळ, शेंगदाणे, खोबरं घातलेलं आहे। बऱ्याच वेळा खूप तेल सुटून एकदम ते त्याला तेल सुटतं आणि ते चांगलं लागत नाही। चटणी ही थोडीशी जाडसर असली की ती टेस्टला सुद्धा छान लागते, खायला सुद्धा चांगली लागते। आता ही मी पुन्हा पॅनमध्ये मंद आचेवर याला परतवून घेत आहे आणि थोडीशी कुरकुरीत करते आहे। त्यातला ओलसरपणा आपल्याला काढून टाकायचा आहे, ज्यामुळे ही महिनाभर चांगली टिकते। तर 3 ते 4 मिनिटे आपण याला चांगलं परतवून घेणार आहोत आणि याला तुम्ही थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवून महिनाभर स्टोअर करू शकता। आता याचे फायदे तुम्ही विचाराल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्याचा खूप मोठा आपल्या स्त्रियांमध्ये असणारा प्रॉब्लेम तो म्हणजे कॅल्शियमची कमतरता। कॅल्शियमची कमतरता याने भरून निघते। सोबतच वेट लॉससाठी हे चांगलं असतं। यामध्ये पचन शक्ती ज्यांची कमी आहे त्यांना सुद्धा हा खाणं खूप गुणकारक असतं। केसांच्या समस्यावर हा खूप चांगल्या पद्धतीने काम करतो। डोळ्यांसाठी हा चांगला आहे। खूप असे अनगिनत याचे फायदे आहेत, तुम्ही गुगल करू शकता, तुम्हाला सगळी माहिती मिळेल। तर चटणीचं प्रमाण थोडंसं जास्त खाल्लं जातं, त्यामुळे आज मी तुमच्यासोबत एकदम सोप्या पद्धतीने ही कढीपत्त्याची चटणी शेअर केलेली आहे। कशी वाटली तुम्हाला? करून नक्की बघा आणि केल्यानंतर तुम्हाला आवडली का नाही ते सुद्धा सांगा। तर असेच चटणीचे प्रकार जर बघायचे असतील किंवा कोणती चटणी तुम्हाला बघायची आहे कमेंट करून नक्की सांगा। भेटूयात एका छानशा व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।